वाईट वाटून घेऊ नका, पण आपल्या वडिलांची आपण अशी टिंगल केली का असते काय? आपल्या वडिलांबद्दल असं कोणी बोललं असतं तर तुम्हाला चाललं असतं का? तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र घडवण्यामागे 100% वाटा पवार साहेबांचा आहे असं म्हटले जितेंद्र आव्हाड। तर चला पाहूया नेमका आव्हाड म्हटले तरी काय आणि यावरती तुमची काय मतं आहेत। सदाभाऊ, आपण एखाद्या माणसाबद्दल काय बोलतो ह्याची समज पण नाही का तुम्हाला? महाराष्ट्र घडवण्यामध्ये तुमचा 1% वाटा नाही, 100% वाटा त्यांचा आहे। त्यांच्या चेहऱ्यावरनं त्यांना बोलणं हे तुमची अक्कल शून्यता दाखवते। म्हणजे तुमची काल अक्कल फार धुळीला मिळाली आहे। ते तुमचं नावही घेत नाही तो। वाईट वाटून घेऊ नका, पण आपल्या वडिलांची आपण अशी टिंगल केली का असते काय? आपल्या वडिलांबद्दल असं कोणी बोललं असतं तर तुम्हाला चाललं असतं का? दुसऱ्यावरती बोट उगारणं खूप सोपं आहे। तुमच्या चेहऱ्यावर डाग पडला ना, घरातनं बाहेर पडणार नाही। तर चेतन माने यांचं असं म्हणणं आहे की आव्हाड साहेब खोत साहेबांच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करणार नाही। पवार साहेब, उद्धव साहेब, नाना पटोले यांची सत्ता येऊ शकते, फक्त आपलं तोंड बंद ठेवा। अबे साले। तर यश यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं काही चुकलं असेलच, पण तुम्ही पण काही कमी नाही। तुम्ही तर डायरेक्ट देवाबद्दल फालतू बडबड केली होती, विसरलात का? ये बड़ी अच्छी बात कही आप। तर डी कल्याण यांचं असं म्हणणं आहे की बाबासाहेब पुरंदरेंना बाब्या म्हणताना तुझी अक्कल कुठे गेली होती रे गुवाडा? कसं काय वाटतंय? गारगार वाटतंय।